आज आपण वायरिंग इन्स्टॉलेशन टेस्ट मेगरच्या साहाय्यानं आपण घेणार आहोत. कोणतेही वायरिंग इन्स्टॉलेशन नवीन उभारणी केल्यानंतर सप्लाय देण्यापूर्वी त्याची वेगवेगळ्या इन्स्टॉलेशन टेस्ट आपण घेत असतो. त्यातली आज आपण मेगरच्या साहाय्यानं इन्सुलेशन रेजिस्टन्स मोजणे ही टेस्ट आपण घेणार आहोत. इन्सुलेशन टेस्ट घेत असताना दोन टेस्ट आपण या ठिकाणी परफॉर्म करून पाहतो. एक आहे कंडक्टर ते कंडक्टर आणि दुसरं आहे कंडक्टर ते अर्थ. ह्या वायरिंग इन्स्टॉलेशन मध्ये फेज, न्यूट्रल, आर्थिंग करिता आपण वायर्स वापरलेल्या आहेत. त्या वायरचा इन्सुलेशनचा दर्जा प्रामुख्यानं या इन्सुलेशन टेस्ट मध्ये आपण तपासत असतो. यातली पहिली जी टेस्ट आहे कंडक्टर ते कंडक्टर, याचा अर्थ ह्या वायरिंग इन्स्टॉलेशन मध्ये फेज आणि न्यूट्रल करिता ज्या वायर्स वापरलेल्या आहेत त्या आपसामध्ये कुठेही एकमेकांच्या थेट संपर्कात नाही किंवा त्यांचं इन्सुलेशन रेजिस्टन्स हा चांगल्या प्रतीचा आहे किंवा कसे हे आपल्याला या टेस्ट मधनं माहिती होत असते. तर ही टेस्ट आपण आता या मेगरच्या साहाय्यानं परफॉर्म करून पाहू. ही टेस्ट करण्यापूर्वी वायरिंग इन्स्टॉलेशनचा जो मुख्य स्विच आहे तो आपण या ठिकाणी बंद ठेवणार आहोत. टीव्ही मधील डिस्ट्रीब्युशन बॉक्स मधील सर्व फ्युजेस आपल्याला बसवायच्या आहेत. होल्डर्स मध्ये जे काही लॅम्प्स लावलेले आहेत ते सर्व आपल्याला काढायचे आहेत. सिलिंग रोलच्या मार्फत फॅनला जर कनेक्शन दिलेलं असेल तर ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी डिस्कनेक्ट करायचं आहे. आता मेगरचं एल टर्मिनल आणि मेगरचे ई टर्मिनल हे आपण मेन स्विचच्या आउटगोईंग टर्मिनलला या ठिकाणी लावणार आहोत. हे मेगर आता आपण 160 आरपीएम नी या ठिकाणी फिरवणार आहोत. हा जो पॉइंटर आहे हा आता आपल्याला या ठिकाणी इन्फिनाइट कडे जाताना दिसतोय. याचा अर्थ फेज आणि न्यूट्रल करिता ज्या आपण वायर्स वापरलेल्या आहेत त्यांचा इन्सुलेशनचा रेजिस्टन्स हा चांगल्या प्रतीचा आहे. भारतीय विद्युत नियमानुसार यामध्ये जो इन्सुलेशन रेजिस्टन्स येईल तो 1 मेगा ओहम पेक्षा कमी असता कामा नये असा नियम आहे. आता जे आपण ही टेस्ट घेतोय यामध्ये इन्सुलेशन रेजिस्टन्स हा आपल्याला इन्फिनाइट कडे जाताना दिसतोय. याचा अर्थ या टेस्ट मध्ये हे वायरिंग इन्स्टॉलेशन या ठिकाणी ओके आहे असं आपल्याला समजता येईल. जर फॉल्ट कंडिशन असेल, जर फेज आणि न्यूट्रल वायर हे या केसिंग केपिंग मध्ये, कॉन्ड्यूट पाईप मध्ये कुठं थेट एकमेकांच्या संपर्कात जर आलेले असेल तर काय रिझल्ट येतो फॉल्ट कंडिशनचा ते आता आपण पाहू. यामध्ये आता आपण या 3 पिन सॉकेट मध्ये एक फेज आणि न्यूट्रल या ठिकाणी टर्मिनल आहेत ते आता आपण 2 शॉर्ट करतोय. ही फॉल्ट कंडिशन आहे. असं फेज आणि न्यूट्रल हे पाईप मध्ये किंवा केसिंग केपिंग मध्ये एकत्र येणार आहे. तर यामध्ये आता रिझल्ट पहा. आपल्याला हा पॉइंटर जो आहे हा आपल्याला इकडे शून्याकडे आलेला दिसतोय. जर असा रिझल्ट जर असेल, असा मेगरचा रिझल्ट येत असेल तर हे वायरिंग फॉल्टी आहे. फेज आणि न्यूट्रल यांच्यातला इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी आहे किंवा त्या दोन्ही वायर्स एकमेकांच्या थेट संपर्कात येत आहे असा आपण निष्कर्ष काढतो. तर अशा पद्धतीनं आपण कंडक्टर ते कंडक्टर ही टेस्ट आपण या ठिकाणी परफॉर्म करून पाहिली. इन्सुलेशन टेस्ट मधील दुसरी टेस्ट आहे कंडक्टर ते अर्थ. जसं आपण फेज आणि न्यूट्रल या 2 वायर एकमेकांपासून चांगल्या प्रकारे इन्सुलेट आहे हे तपासलं, तसंच आता कंडक्टर ते अर्थ मध्ये फेज न्यूट्रल या 2 वायर्स
अर्थ पासूनही चांगल्या प्रकारे इन्सुलेट आहेत किंवा नाही हे आपल्याला यातनं तपासायचं आहे. तर यासाठी आपण पुन्हा मेन स्विच आपण ऑफ करणार. मेन स्विचचं जे आउटगोईंग टर्मिनल आहे ते एका लिंकने आपल्याला शॉर्ट करायचं आहे. टीव्ही मधील सर्व फ्युजेस आपण या ठिकाणी बसवलेले आहेत. लोड रेजिस्टन्स आपल्याला होल्डर मध्ये जोडायचे आहे. बोर्डवरील सर्व स्विचेस आपण आता या ठिकाणी ऑन करणार आहोत. मेगरचं एन टर्मिनल आपण जी शॉर्ट केली लिंक आहे त्याला आपण या ठिकाणी लावणार आहोत आणि ई टर्मिनल जे अर्थ वायर आपलं या ठिकाणी आहे त्याला या ठिकाणी आपण जोडू. मेगर 160 RPM नी फिरवल्यानंतर हा पॉइंटर जर इन्फिनाइट कडे जात असेल तर फेज न्यूट्रल अर्थ पासून चांगल्या प्रकारे इन्सुलेट आहेत असा आपल्याला निष्कर्ष काढता येईल. कंडक्टर ते अर्थ मध्ये इन्सुलेशन रेजिस्टन्स हा 1 मेगा ओहम पेक्षा कमी असता कामा नये. फॉल्ट कंडिशन आपण आता या ठिकाणी एक पाहू. या केसिंग केपिंग मध्ये किंवा कॉन्ड्यूट मध्ये जर अर्थ कंडक्टर हा फेज किंवा न्यूट्रलच्या जर संपर्कात येत असेल, आता हा फॉल्ट ह्या पाईप मध्ये किंवा केसिंग केपिंग मध्ये होणार आहे. तर अशा कंडिशन मध्ये मेगरचा काय रिझल्ट येतो ते आता आपण पाहू. पहा आता आपल्याला हा मेगरचा पॉइंटर इकडे शून्याकडे येताना दिसतोय. जर असा हा पॉइंटर शून्याकडे येत असेल तर फेज किंवा न्यूट्रल ही अर्थच्या थेट संपर्कात आलेली आहे आणि ही फॉल्ट कंडिशन आहे. या कंडिशन मध्ये आपल्याला या इन्स्टॉलेशनला सप्लाय देता येणार नाही. तर अशा पद्धतीनं इन्सुलेशन टेस्ट आपण परफॉर्म करतो आणि जर दोन्ही टेस्ट मध्ये इन्सुलेशन कंडक्टर ते कंडक्टर आणि कंडक्टर ते अर्थ यामध्ये जर रिझल्ट इन्फिनाइट येत असेल, इन्सुलेशन रेजिस्टन्स जास्तीत जास्त येत असेल तर ते वायरिंग इन्स्टॉलेशन सप्लाय देण्यास योग्य आहे असं आपण समजू शकतो. आता या ठिकाणी आपण या संपूर्ण वायरिंग इन्स्टॉलेशनला सप्लाय देऊन आपण चेक करू. देऊ एनर्जी मीटर मध्ये इथे सप्लाय आलेला आहे. मेन स्विच ऑन करू. सर्व बोर्डवरील स्विचेस लावले तर आपल्याला हे वायरिंग इन्स्टॉलेशन रिझल्ट आपल्याला या ठिकाणी आपण पाहू शकतो. धन्यवाद.